हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. उन्हाळा खूप वाढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये थंडगार असे पदार्थ खायला खूप छान वाटतात. आज आपण दही भात हा प्रकार बघणार आहोत. खूप छान होतो हा. उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटतं खायला. रेसिपी खूप सोपी आहे, पण या प्रकारे फोडणी घालून केल्यामुळे खूप छान चवदार होते आणि खमंग लागते. नक्की ट्राय करून बघा. मी रोज आपण भात करतो, वरण करतो, त्यातलाच भात घेतलेला आहे. जो तुम्ही रेग्युलर जो घरात वापरत असाल त्या तांदळाचा भात बनवलात आणि तो घेतलात तरी चालतो. याच्यासाठी 1 बाउल भात घेतलाय मी. त्याच्यासाठी मी पाव बाउल दूध घालतीये. दूध घातल्यामुळे दही भात जास्त आंबट होत नाही आणि ताजंच दही वापरायचंय दही भातासाठी. दूध घालून मी छान मिक्स करून घेतले आणि त्याच्यात आता मी पाव बाउल दही घालतीये. दही छान घुसळून घ्यायचे. छान फेटून घेतल्यामुळे छान याची कन्सिस्टन्सी होते. दही पण छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. तुम्ही याच्यात दुधाचं किंवा दह्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मी याच्यात पाव चमचा पिठी साखर घालतीये आणि अगदी चिमूटभर मीठ घालतीये, कारण मी भात शिजवताना मीठ घातले. तुम्ही जर भात शिजवताना मीठ घालत नसाल तर आता इथे तुम्हाला चवीनुसार जास्त वापरायला लागेल. मीठ आणि साखर घालून पण हे छान मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यासाठी आपण एक छान फोडणी तयार करून घेऊया. मी एक फोडणीचं भांड गॅसवरती गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यात 1 टेबलस्पून तेल घालतीये. तेल छान गरम होऊ द्यायचंय आणि मग याच्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा उडदाची डाळ, पाव चमचा हरभऱ्याची डाळ, 1 हिरवी मिरची घातली आहे मी बारीक चिरून. तेल छान गरम आहे आणि हे छान तळलं गेलंय. आता मी गॅस बंद करते आणि 1 लाल मिरची घालते याच्यामध्ये, म्हणजे ती करपणार नाही. आणि हे सगळं छान तळलं गेलं आपले डाळी वगैरे की मग याच्यात मी हिंग घालतीये. थोडंसं 1 चिमूटभर हिंग फक्त घालायचंय. हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि ही फोडणी आता आपण तयार करून घेतलेल्या भातावरती घालणार आहोत. याच्यात मी कढीपत्ता घालायचा विसरलीये, पण तुम्ही नक्की घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. आणि हे तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि मग थंडगार असं सर्व करा. आपला दही भात तयार आहे. आता आपण हा सर्व करूया. खूप छान टेम्पटिंग अशी ही रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान वाटतं. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.